तर लातूर नंतर सांगलीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। सांगलीत सुद्धा पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। पावसानं शहरासह ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढलंय। तासगाव तालुक्यातल्या वायफळेसह इतर परिसरात सुद्धा अतिवृष्टी झाली आहे आणि या पावसामुळे ओढे नाल्यांना पूर आलेला आहे। तर तासगाव तालुक्यामध्ये तब्बल 78.8 मिलीमीटर पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे। पुराचं पाणी सावळज या बिरणवाडीला जोडणाऱ्या अग्रणी नदीवरील पुलावर आल्यामुळे वाहतुकीसाठी तो पूल बंद करण्यात आलाय। या पावसामुळे काढणीला आलेल्या खरीपावर आता हे संकट कोसळलेलं आहे। त्यातच दमदार पावसामुळे आगाप द्राक्ष बागांवर सुद्धा डावणी आणि घडकूज होण्याची भीती आहे। यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हवालदिल झालाय।